नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राजेंद्र मानकर. यमुना ॲग्रो अँड कन्सल्टन्सी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. ज्या शेतकऱ्यांनी अजून यमुना ॲग्रो अँड कन्सल्टन्सी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल, त्यांनी सबस्क्राईब करा. आणि आज आपण आलेलो आहेत संगमनेर तालुक्यातील औरंगपूर या गावामधील श्री लक्ष्मण डेंगळे पाटील व त्यांचे चिरंजीव राहुल डेंगळे यांच्यासोबत त्यांच्या आईसबर्ड, ब्रोकोली व व्हाईट फ्लावर या इंटरक्रॉपिंग पॅटर्न त्यांनी कसा राबवला आहे व विदेशी पालेभाज्या ते कशा प्रकारे घेत आहे हे जाणून घेण्यासाठी. नमस्कार. नमस्कार. माझे नाव डेंगळे अभिजित लक्ष्मण. मी औरंगपूर येथील रहिवासी असून माझं शिक्षण आहे बी इलेक्ट्रिकल झालेलं आहे. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून मी पदवीधरची पदवी घेतलेली आहे, इलेक्ट्रिकलची पदवी घेतलेली आहे. माझ्या फॅमिलीमध्ये माझे आईवडील, काका काकी, माझा एक भाऊ पुण्यात जॉब करतो, माझा छोटा भाऊ तो ॲग्रिकल्चरचं शिक्षण घेत आहे. त्यानंतर हे आमचे मामा, हा प्लॉट हे माझ्याबरोबरीनं बघतात इथं. आणि आम्ही सर्व मिळून ही माझी जी वडिलोपार्जित शेती आहे ती आम्ही करतोय. तर राहुल हा एक एकत्रित कुटुंबातील असून चांगल्या प्रकारे त्यांनी अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलेलं आहे. आणि चुलते म्हणा, चुलते वडील आणि त्याच्यासोबत असलेले सहकार्य करणारे त्यांचे मामा, की जे हे सर्व त्यांचं क्षेत्र व्यवस्थापन करतात. त्यांनी केलेल्या त्यांच्या शेतामधील ब्रोकोली व आईसबर्ड, लुटस या विदेशी भाजीपाल्याचं नियोजन ते कसं करत आहेत. आज माझ्या प्लॉटमध्ये 14,000 काडी आईसबर्ग व 14,000 काडी ब्रोकोलीची लागवड केलेली आहे. आज आईसबर्गची हार्वेस्टिंग झालेली आहे, काही हार्वेस्टिंग बाकी आहे. मला 14,000 काडीमध्ये जवळपास 5 ते 5.5 टन माल गेलेला आहे. आणि ब्रोकोलीची पण हार्वेस्टिंग चालू आहे. ब्रोकोलीला पण सध्या माझं जवळपास 4 टनाच्या आसपास ब्रोकोली निघेल. आणि किती वर्षापासून तुम्ही भाजीपाला पिकं, फ्लॉवर असो, आईसबर्ड असो किंवा ब्रोकोली असो, किती वर्षापासून? वडिलोपार्जित जी शेती होती तेव्हापासून वडील कंटिन्यू शेतात भाजीपाला पिके करायचे. पण मी आता एक 4 ते 5 वर्षापासून शेतीत आल्यापासून मग मी एक्झॉट पद्धतीची पिकं घ्यायला लागलो, का ज्याची एक्सपोर्टमध्ये चांगली डिमांड आहे. त्यामध्ये आईसबर्ग, ब्रोकोली हे पिकं मी कंटिन्यू घेतो. तसेच माझ्याकडं व्हाईट फ्लावर पण असते जे रेग्युलर चालते, ते पण प्लॉट घेत असतो. एक 3 ते 4 वर्षापासून मी हे सर्व सुरुवात केलेली आहे. अच्छा. हे बघा शेतकरी मित्रांनो, राहुल हा एक अभियांत्रिकी शिक्षण घेतलेला एक मुलगा आहे व त्यांनी चांगल्या प्रकारे जे वडील त्याचे जे शेती करत होते, पारंपरिक पद्धतीनं जे म्हणतो आपण कांदा किंवा बाकीची पिकं ते घेत होते. पण त्यांनी जे निवडलेलं क्षेत्र आहे की त्यांच्यापेक्षा थोडंसं वेगळं काहीतरी करायचं व त्यांनी जे अभियांत्रिकी शिक्षण घेत असताना तो सिंहगड कॉलेजमधनं पास झालेला आहे. आणि अभियांत्रिकी शिक्षणाची जोड घेऊन त्यांनी चांगल्या प्रकारे तो शेती करत आहे. तर त्यांनी त्यांचा मार्ग सोडून एक्झॉटिक क्रॉप जे म्हणतो की जे आईसबर्ड, लुटस, की जे बाहेरच्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात विकलं जातं. बर्गर, पिझ्झा, इतर जे फूड असतात, बाकीचे जे खाण्याचे पदार्थ असतात त्यामध्ये घातलं जातं. जे कोबीसारखं दिसतं, मराठी माणूस जर म्हटला तो कोबी म्हणा एखादा त्याला, पण ते कोबी नसून आईसबर्ड, लुटस आहे. आणि अशा पद्धतीचे पिकं तो आज या आपल्या काळ्या मातीमध्ये घेत आहे आणि नवीन तंत्रज्ञानाचा त्या ठिकाणी वापर करत आहे. तुम्ही जर हा प्लॉट जर बघितला तर अगदी नंबर 1चा प्लॉट हा 3 ते 3.5 एकरचा प्लॉट आहे, की ज्यामध्ये त्यांनी इंटरक्रॉप मिश्र पिकं जे म्हणतो आपण, जे की 2 किंवा 3 पिकं आपण एकत्र घेऊ शकतो, अशी पिकं त्यांनी घेतलेली आहे, की जे ब्रोकोली आणि त्यामध्ये 3 फुटाची सरी पाडून आईसबर्ड, लुटस हे घेतलेलं आहे. चांगल्या प्रकारे त्यांनी शेती केलेली आहे. आणि जर तुम्ही प्लॉट जर बघितला तर असा हिरवेगार, टवटवीत, एकही टक्का त्यामध्ये कुठल्याही प्रकारे न्यूट्रिशनची कमतरता नाही. न्यूट्रिशन मॅनेजमेंट हा टॉपिक त्यांनी प्रामुख्याने त्यावरती नियोजन केलेलं असल्यामुळे अन्नद्रव्याची तुम्हाला डेफिशियन्सी, कमतरता दिसत नाही. आणि चांगल्या प्रकारे क्लोरोफिल असलेलं लुसलुशीत असं त्यांनी आईसबर्ड, लुटस हे पिकवलेलं आहे. तर तुला हे करत असताना कोणत्या अडचणी आल्या?
आता आईसबर्ग प्रामुख्याने आपल्याकडे कोणी करत नाही. हां. तर मी मनकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व आमचे व्यापारी अमित गिते यांच्या मार्गदर्शनाखाली आईसबर्गची लागवड केली होती. म्हणजे माझं सेकंड क्रॉप आहे आईसबर्ग. आपल्याकडे शक्यतो कोणी करत नाही, पण मी याची लागवड केली आणि मला साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काही ज्या अडचणी आल्या तर त्यांचे समस्या म्हणजे कीड असेल, कीड नियंत्रण असेल, बुरशीसाठी असेल, या सर्व आम्ही त्या अडचणींवर मात करत आज आमचा सुंदर प्लॉट आलेला आहे. तर प्रत्येक कीड किंवा रोग व्यवस्थापन यावरती पण त्यांनी काम केलं आहे. पण प्रामुख्याने हे करत असताना तुला जे तू अन्नद्रव्य व्यवस्थापन जे राबवलं, की पिकाला कुठल्याही प्रकारची अन्नद्रव्याची कमतरता नसली पाहिजे, त्यावरती तू भर दिला का? नाही, अन्नद्रव्य व्यवस्थापन जे न्यूट्रिशन मॅनेजमेंट म्हणतो, की कोणत्याही पिकाला फॉस्फरस जर अवेलेबल जर असलं तर रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि कुठल्याही पिकामध्ये शेतकरी मित्रांनो, ज्या पिकामध्ये फॉस्फरसची अवेलेबिलिटी जास्त असते त्या पिकाला कुठल्याही प्रकारचा रोग कमी येतो. की रोग असो, कीड असो, पीक जर सशक्त राहिलं तर आपल्या पिकाला कुठल्याही प्रकारचा रोग येणार नाही. हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्यावरतीच आधारित राहुलनी चांगल्या प्रकारे ब्रोकोली म्हणा, आईसबर्ग म्हणा किंवा व्हाईट फ्लावर याचा मोठ्या प्रमाणे उत्पादन घेतलेलं आहे. अजून तो बाकी शेतकरी मित्रांना किंवा युवा जे तरुण जे कृषीचं शिक्षण घेत असतात, अभियांत्रिकी शिक्षण घेत असतात किंवा इतर प्रकारच्या 3-3, 4-4 वर्षाचे कोर्स करून आज युवा तरुण 10-10, 15-15 हजार कंपन्यांमध्ये कामाला आहे. त्यांना तू किंवा बाकी शेतकऱ्यांना पण काय सांगू इच्छितो? जर आपल्याकडे आपली शेती असेल स्वतःची तर एकच सांगणं आहे की चांगल्या पद्धतीनं करा. शेती खूप चांगलं उत्पन्न देते. तुम्ही हे नवीन नवीन प्रयोग करत जा शेतीत. तुम्ही आईसबर्ग लावत जा, ब्रोकोली लावत जा, तुम्ही व्हाईट फ्लावर लावत जा, तुम्ही ड्रिपचा उपयोग करा, न्यूट्रिशनचा उपयोग करा, चांगले चांगले खतं आहे आज मार्केटमध्ये त्याचा उपयोग करा, प्लॉट आरली, त्याच्यानंतर नर्सऱ्यांचा एक अभ्यास करा, कोणते रोपं कधी विकले गेलेले, काय झालेले, त्याचा एक अभ्यास करून कोणता प्लॉट कधी घ्यायचा काय, त्याच्यानुसार तुम्ही एक खूप चांगलं म्हणजे शेती परवडत नाही त्यापेक्षा तुम्ही वेगवेगळे प्रयोग करा, तुम्हाला नक्की शेती परवडेल. हे मी माझ्या अनुभवातून सांगतो. गेले किती वर्षापासून तुम्ही या शेतीचा अनुभव घेत आहे? मी आता वडिलोपार्जित तर शेती आहेच, पण मी 5 ते 6 वर्षापासून मी खूप चांगल्या पद्धतीने शेती करतो. माझ्याकडे वेगवेगळे पिकं पण मी घेत असतो. कांदे पण असतात माझ्याकडे, ते पण खूप चांगल्या पद्धतीने घेत असतो. माझं जवळपास माझ्या क्षेत्रापैकी माझं 90% क्षेत्र हे ड्रीपवरती आहे. त्यामुळे मी जास्त करून सोल्युबल खतांचा वापर करत असतो. सोल्युबल खतं आणि शेणखत याच्यावरतीच माझा पूर्ण प्लॉट आलेले असतात. त्यामुळे सोल्युबल असल्यामुळे निरोगी राहतात, पिकं खूप चांगले निरोगी राहतात. अच्छा, म्हणजे राहुलचं म्हणणं आहे की जे वॉटर सोल्युबल असन किंवा मायक्रोन्युट्रिएंट असन, वेगवेगळ्या पिकाला अन्नद्रव्य आपण म्हणतो की न्यूट्रिशन ते वेळेवर दिल्यामुळं त्याचं पीक आज निरोगी आहे आणि त्यामुळेच त्याला बाकीचा खर्चात बचत होत आहे. बरोबर ना? हो. आणि हे सर्व क्षेत्र बघत असताना राहुलला मदतीला असतात ते म्हणजे शंकर मामा, पुढे शंकर मामा, त्यांचंही पण हे जे आईसबर्ग किंवा ब्रोकोली म्हणा किंवा व्हाईट फ्लावर म्हणा, या तीनही पिकांना त्यांचे सर्वात जास्त कष्ट त्यांचे असतात. तर राहुल मामांविषयी तुला काय सांगू असं वाटतं? माझा हा पूर्ण प्लॉट म्हणजे मी खरं सांगतो, मी सकाळी इकडे येतो, पूर्ण प्लॉट यातलं तण व्यवस्थापन असन, यातलं ड्रिपचं काम असेल, यातलं सोल्युबल सोडणं असेल, यातलं स्प्रे घेणं असेल, ही सर्व कामं हे मामा बघतात. म्हणजे माझं काम 10% आणि मामांचं काम 90%. असं आमच्या दोघांचं मिळून असं 100% त्याची म्हणजे ही किमया आहे आणि त्याच्या जीवावर हा पूर्ण आमचा प्लॉट आहे. अच्छा, म्हणजे आज मी या तुमच्या प्लॉटमध्ये बघत आहे का कुठल्याही प्रकारचं तण नाहीये. त्याचं मुख्य कारण म्हणजे मामा. त्याचं मुख्य कारण म्हणजे मामा आहे. कारण तण व्यवस्थापन पूर्ण ते करतात. अच्छा. स्प्रे ते घेतात. त्यामुळे प्लॉट इतकं निरोगी आहे आमचा. आणि कुठल्याही प्रकारचं तणनाशक मारत नाही. नाही, तणनाशक पण आम्ही खूप कमी केलेलं आहे. कारण तणनाशकमुळं बऱ्यापैकी आम्ही रिझल्ट घेतला. जमिनीचा पोत ढासळतो. त्यामुळं आम्ही बऱ्यापैकी तणनाशक न वापरता आम्ही जे गवत असतं ते गवत काढून घेत असतो. आणि ऑर्गॅनिकवर येण्याचं कारण काय? तुम्ही पहिलं याआधी केमिकल वापरत होता? हा, केमिकल वापरत होतो, पण आजकाल ऑर्गॅनिकची डिमांड वाढलेली आहे आणि ऑर्गॅनिकची डिमांड वाढल्यामुळे 5 ते 10 रुपये रेट ऑर्गॅनिकला जास्त मिळतो. त्यामुळं आम्ही ऑर्गॅनिकवर आता जास्त भर दिला आहे. हे आईसबर्ग लुटत जे आहे ते तुम्ही बाहेरच्या देशामध्ये विकता, त्यांना ऑर्गॅनिक लागतं म्हणून तुम्ही ते ऑर्गॅनिक पिकवता. तुम्हाला पण असं वाटत नाही का की महाराष्ट्रातील किंवा भारतातील लोकांनी पण
आपल्या लोकांनी पण हे खाल्लं पाहिजे ऑर्गॅनिक, असं वाटत नाही का? नाही, आता सध्या सर्वांना काळाची गरज आहे ऑर्गॅनिक राहणं. कारण आजकाल जे आजार वगैरे बघतो आपण, खूप जणांना नाकडाचे त्रास वगैरे जे होतात किंवा खूप जण लवकर आजारी पडतात. त्यासाठी सर्वांनी शक्यतो ऑर्गॅनिक खाल्लं पाहिजे. म्हणजे मी म्हणतच नाही तुम्ही आईसबर्ग, ब्रोकोली खा, तुम्ही व्हाईट फ्लॉवर खा, पण शक्यतो ऑर्गॅनिक खाण्यावरती भर द्या. अच्छा. तर खरंच शेतकरी मित्रांनो, ऑर्गॅनिकचा कल आज वाढत चाललेला आहे. राहुल एक अभियांत्रिकी शिक्षण घेत असून चांगल्या प्रकारे शेती करत आहे आणि राहुलचा आणि माझा संपर्क खूप कमी असतो. कारण मी गेल्या 2-3 वर्षापासून आंध्र, कर्नाटक, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र 4 ते 5 राज्यांमध्ये प्रामुख्याने फळपिकाचं काम जास्त करतो. कारण मला फळपिकाची खूप आवड आहे. पण हा प्लॉट खूप छान वाटला व माझी पत्नी योगिता हे यमुना ॲग्रो अँड कन्सल्टन्सी फर्म सांभाळत असते आणि ती वारंवार राहुल तिच्याकडनं येऊन औषधं नेत असतो किंवा वेगवेगळ्या प्रकारचे न्यूट्रिशनवरती ती काम करत असल्यामुळे तिच्याकडनं न्यूट्रिशनचा थोडासा गाईडलाईन घेत असतो आणि तिच्या सांगण्यातून मला हे जाणवलं की राहुलचा प्लॉट खूप छान आहे. तर म्हणून मी वेळ काढून आज राहुलला म्हटलं, चल आपण या आपल्या प्लॉटमधील एक व्हिडिओ काढू आणि बाकी माझ्या शेतकरी बांधवांपर्यंत किंवा तू कशा पद्धतीने शेती करतो हे बाकी शेतकरी मित्रांना समजण्यासाठी आज आपण एक तुझा छोटासा व्हिडिओ काढू. त्या माध्यमातून राहुलचं मला आज मोलाचं मार्गदर्शन हे ऐकायला मिळालं व तो कशा पद्धतीने भाजीपाला पीक करतो. की माझा मुख्यतः विषय हा फळबाग असल्यामुळे मला भाजीपाला पिकाचे मी आपल्या चॅनलवरती कमी व्हिडिओ टाकत असतो. पण खरंच शेतकरी मित्रांनो, केलं तर खूप छान आहे आणि काहीतरी वेगळं करून बघितलं पाहिजे. राहुलचा मेन पर्पज एकच आहे की बाकी शेतकरी किंवा बाकी पारंपरिक पद्धतीने आपण जे शेती करताय तर तीच आपण पुढे घेऊन चालूया. पण राहुलचा एक मार्ग जो आहे तो वेगळा आहे की काहीतरी वेगळं केलं पाहिजे. की जे करत असताना एक तर फायदा होणारच आहे का, तर वेगळी गोष्ट आहे आणि मार्केटमध्ये तिची डिमांड खूप असते. जर आपण काहीतरी वेगळ्या रस्त्याने चाललेलो असतं तर एकतर आपण पुढं असतो, नाहीतर त्या पिकाला एक नंबर भाव असतो आणि कमी दिवसात 60 दिवसाचं जे पीक आहे आईसबर्ग, लोटस आणि ब्रोकोली आपण जे म्हणतो की 60 दिवसामध्ये पैसा मोकळा होतोय. अशा पद्धतीने राहुलने चांगल्या प्रकारे अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करून कमी कीड व कमी रोग त्या पिकावरती येतात त्याचं उत्पादन घेतलेलं आहे आणि आपण ते बघतच आहात की किती छान प्रकारे त्यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा प्लॉट आणत असताना त्यांनी आईसबर्ग, लोटस किंवा ब्रोकोली, व्हाईट फ्लॉवर हे नवीन तंत्रज्ञान वापरून विदेशी पालेभाज्या त्यांनी पिकवलेल्या आहे आणि चांगल्या प्रकारे तो आज उत्पादन घेत आहे. जमीन जर बघितली तर पाण्याचा निचरा होईल व काळी अशी त्याची जमीन आहे आणि पारंपरिक पद्धतीची शेती सोडून तो वेगळ्या काहीतरी मार्गाने आज चाललेला आहे. चांगल्या प्रकारे त्यांनी उत्पादन घेत असताना त्याचं एवढी मी जी मुलाखत आतापर्यंत घेतली, एकच त्यातून जाणवलं की बाकी शेतकऱ्यांपेक्षा तो काहीतरी वेगळं करतोय आणि काहीतरी वेगळं केलं पाहिजे. जे करत असताना की नक्कीच शेतकऱ्यांना फायदा होतो आणि आज त्याच्याकडनं एक अभियांत्रिकी शिक्षण घेत असून सुद्धा त्यांनी ॲग्रिकल्चरचं चांगलं नॉलेज घेतलेलं आहे. त्याचं पण या ठिकाणी मी धन्यवाद मानतो आणि बाकी शेतकरी मित्रांना पण सांगू इच्छितो की अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण अजून पण यमुना ॲग्रो अँड कन्सल्टन्सी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि व्हिडिओला बाकी शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा. धन्यवाद.